शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी। आजपासून केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात। मोठ्या संख्येने भाविक दाखल। पहलगाम हल्ल्यानंतर यात्रा मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था। हर एक को चुन चुन के जवाब मिलेगा। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकणार। पहलगामवरील हल्ल्यावरून अमित शहांचा इशारा। पाऊस नसल्याने 22 एप्रिलला पर्यटकांची संख्या वाढली आणि भ्याड हल्ला केला। पहलगाममध्ये दहशतवादी 3 दिवस आधीच झाले होते दाखल, सूत्रांची माहिती। भारताच्या भीतीनं पाक अमेरिकेच्या दारात। भारतासोबत अणुयुद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मदत करावी। शहबाज शरीफ यांचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना आवाहन। भारताकडून कारवाईच्या भीतीपोटी पाखड्यांची तारांबळ। पाकिस्तानी लष्कराकडून लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत 4 पट वाढ। अमृतसरमधील दहशतवादी कट बीएसएफने उधळून लावला। हँडबॉम्ब, पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशातून पाकिस्तानी महिला अचानक गायब। पाकिस्तानी महिलेने 9 वर्ष सरकारी नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध राहावं। अजगर कधी गिळेल हे त्यांना कळणार नाही। प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सल्ला। महाबळेश्वरमध्ये आजपासून महाराष्ट्र महापर्यटन उत्सव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत सायंकाळी उद्घाटन। दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। दृश्यमानतेवर परिणाम झाल्यानं हवाई वाहतूकही प्रभावित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।